मिस्टर तिळगुळकर, आपल्या सॉन्ग रायटिंग कॉम्पिटिशनच्या एकूण रिस्पॉन्सपैकी आपण किती सॉंग्स पब्लिश करणार आहोत ते ठरवा, कारण त्यानुसार आपल्याला आपलं शो मॅम. तिळगुळकर, मला आणखीन काही सांगायचं आहे तुम्हाला. आपल्या गेल्या महिन्यापासूनचा सबस्क्रिप्शन रिपोर्ट तयार ठेवा आणि यापुढे हे काम तुम्हीच कंटिन्यू करा. शुअर मॅम, मी रिपोर्ट तयार करतो. आता लगेच नाही, आणि मेक शुअर की यापुढे दर आठवड्याला, महिन्याला आणि दर 3 महिन्याला हा रिपोर्ट तुम्ही तयार ठेवाल. आय मीन त्याचं प्रेझेंटेशनही तयार ठेवाल, जेणेकरून आपल्याला हे सगळं आपल्या जाहिरातदारांना फॉरवर्ड करता येईल. ते जास्त सोपं पडेल. शुअर मॅम, मी करतो. मी मी येऊ. काय चाललंय तिळगुळकर? तुम्ही खरंच घाईत आहात की की तुम्ही टाळताय मला? नाही मॅम, तसं काहीच नाही. काही नाहीये, तसं खरंच काही नाहीये. मिस्टर तिळगुळकर, मी तुम्हाला ऑब्झर्व करतेय. नीतू ऑफिसमध्ये यायला लागल्यापासून तुम्ही खूप डिस्टर्ब्ड असता. एनी प्रॉब्लेम? प्रॉब्लेम? कसला प्रॉब्लेम? आणि मला का होईल प्रॉब्लेम? उलट मी म्हणेन की तुम्ही इंटिरियर डिझायनिंगचं काम अगदी योग्य व्यक्तीला दिलं. कारण नीतूचे आयडियाज, तिचे कॉन्सेप्ट्स अमेझिंग असतात. अँड आय एम शुअर तिचं काम बघून तुम्हाला ते कळेलच. मी येतो मॅम. Neetu, see, I'm really liking it, but यार यूथचा टच दिसत नाहीये ग याच्यातच. दिस इज युजुअल. आय मीन, कामिनीची स्पेशल रिक्वायरमेंट होती ना, वी कॅन मिस इट. काय वाटतं तुला? या, यू राईट. आय मीन, मी विसरलेच अगं. विसरलीस? अगं लक्ष कुठे आहे तुझं? चल ठीक आहे, डोंट वरी, मी हे सगळं रिपोर्ट रॅपअप करते. तू एक काम कर, तू ते रेस्टॉरंटचं बघ. हा, पल्लू, किती काही झालं तरी ऋषीच्या ऑफिसचं काम मीच करणार आहे. ओके ठीक आहे बाबा, कर, तूच कर, पण प्लीज लवकर कर. हा चल चल, हा लवकर. पल्लू, ऐक ना, ऍक्च्युली ना आज सकाळी मी जेव्हा 1 मिनिट, गप्पानंतर आधी काम करूया. सो प्लीज पल्लू, हे पण इम्पॉर्टंट आहे, ऐक ना प्लीज. बोला. आज जॉगिंगला गेले होते ना मी, तेव्हा येताना ऋषी मला भेटला. मग काय म्हणाला? तो बरंच काही म्हणत होता, पण मीच त्याच्याशी नीट बोलू शकले नाही. ऋषी ऋषी यू कॅन डू इट. येस ऋषी ऋषी. अरे का कट करायला श्रीषा फोन? आता कशाला फोन करतोयस तू त्याला? जिंकल्यावर करूया ना फोन. आणि फोन कशाला? मी तर म्हणते ऑफिस मध्ये जाऊन भेटूया. सगळ्यांना कळलं पाहिजे. हा वाचे, सगळ्यांना कळलं पाहिजे. अगं येडी आहेस का तू? अगं ज्या गोष्टीची भीती आहे तेच होते सगळं. म्हणजे कसली भीती? अगं हे कॉम्पिटिशन एवढ्या मोठ्या लेवलची असेल असं वाटलं नव्हतं आम्हाला. हे कॉम्पिटिशन जिंकण्याआधीच रिषाच्या नावाचा बोंबाटा झालाय. आता अजून मोठा प्रॉब्लेम होईल यार. प्रॉब्लेम? काय 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 बोलतोयस काय तू? मला काहीच कळत नाहीये. अगं रिषाच्या आईचा रिषाच्या गाण्याला विरोध आहे. हे जर का आपण नाही कळलं तर सगळं संपलंच. हेच सांगाय रिषाला फोन करतोय तर तो फोन कट करतोय यार. मिस्टर तिळगुळकर आणि सिंगर. आई बाबा लवकर या.
ब्रेकिंग न्यूज आहे, ब्रेकिंग न्यूज. काय झालं? काय रे मिस्टर तिळगुळकरांबद्दल ब्रेकिंग न्यूज आहे. काय सांग काय झालंय वाचा ना. सर्ग म्युझिक कंपनीतर्फे घेण्यात आलेल्या सिंगिंग कॉम्पिटिशन मध्ये ऋषिकेश तिळगुळकर आघाडीवर. निलिमा, नाग्या हा आपला ऋषी ना? हा? माझा या नाग्यावर अजिबात विश्वास नाही. त्या लॅपटॉप मध्ये ना काहीतरी गडबड केली असेल आणि हे असले काहीतरी प्रयोग केले असतील. अगं हे खरंच हवं तर न्यूटनची शपथ. तो तुझे प्रयोग बघूनच आधीच वर गेलाय. झाला ह्या लॅपटॉपची शपथ. बघितलंस? हा? या नाग्याचं आपल्यावर प्रेम नाहीये, न्यूटनवर नाही तर लॅपटॉपवर प्रेम आहे. पॉलिसी हा. पण ऋषी गातो हे नीतूने एक दोनदा सांगितलं होतं. पण इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासारखं इतकं छान गातो हे नव्हतं माहिती. असं काय करतेस? आपल्याकडे नव्हता का गायला तो गणपतीमध्ये गिटार घेऊन, आठवत आहे का? हा? नाग्या, फार मोठी कॉम्पिटिशन आहे रे, जबरदस्त दिसतंय. हा? पण तरीही ऋषी आणि सिंगर. हो ना, हो ना, तुला पण काहीतरी गडबड वाटते ना? अगं मला पहिल्यापासून डाऊट होता मिस्टर तिळगुळकरांवर. हा माणूस दिसतो तसा नाही आहे. काय बोलतोय हा? मी काय म्हणते, हा. आपल्या नीतूला जर लाईव्ह पार्टनर, कलाकार, गायक म्हणून चालणार असेल तर ऋषीचा विचार करायला काय हरकत आहे? आलो आलो. पण ऋषीच बेस्ट आहे. नमस्कार, मी अमित राज. सुपर सिंगर कॉम्पिटिशनचा विजेता ऋषिकेश तिळगुळकर ह्याचं खूप अभिनंदन आणि त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी ऑल द बेस्ट. येस तिळगुळकर तुम्ही जिंकलात आहो. तुम्ही सुपर सिंगर झालात. कॉंग्रॅच्युलेशन. मी पेढे घेऊन येतोय. सुपर सिंगर श्री ऋषिकेश. मिस्टर तिळगुळकर, तुम्ही सुद्धा? ओ मॅडम, तुम्ही पण काय? तिळगुळकर सुपर मोटो लॉटरी जिंकले. मॅडम काय 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 बोलताय काय? मॅडम सुपर सिंगर स्पर्धेत जिंकलेत ते. अगं बाई, हो. काय? होय मॅडम, सरगम म्युझिक कंपनीतर्फे आयोजित सुपर सिंगर स्पर्धेमध्ये तिळगुळकरांचा पहिला नंबर आलाय. काय? सुपर सिंगर ऋषिकेश तिळगुळकर यांना शुभेच्छा. टिंब टिंब. टिंब. काय उचापत्या करायलाय? झाली तेवढी पब्लिसिटी आधीच अंगाशी आले. हे मोडतोड बिघाड केंद्र काय लिहायलाच? चांगले सुशिक्षित आहात ना, अक्षर ओळख झाली ना, वाचा ना. आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा. अरे येड्या, येड्या येड्या येड्या. अरे शुभेच्छा वगैरे सोसायटीच्या बोर्डावर शोभत नाहीत मित्रा. सोसायटीच्या बोर्डावर कसं एखाद्या माणसाचं दुःखद निधन किंवा 2 दिवस पाणी कपात अशा बातम्या शोभतात. अभिनंदन मित्रा, अभिनंदन. अरे तू एवढी मोठी कॉम्पिटिशन जिंकलायस, सुपर सिंगर झालास ऋषा तू. काय झालं ऋषा? अरे आज दुपारच्या पेपरमध्ये ही बातमी आली असून. अरे तुला कळतंय का? म्हणजे उद्या सकाळच्या पेपरमध्ये सुद्धा येईल ही बातमी. सगळ्यांना कळेल. सुम्या आईला कळेल, आईला.